आपण आपल्या प्रशालेमध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय आप्पा भाषण करत आहेत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या संस्थेचे संचालक माननीय भाऊ, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे आधारस्तंभ सचिव माननीय नाना, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रशालेतील सर्व सहकारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं हे आपल्या सर्वांना माहीत आहे। तरी पण सर्वांनी मोठ्या आवाजात सांगायचंय की आपला देश स्वतंत्र कधी झाला। मुलांचा आवाज येतोय, मुलींचा आवाज आला पाहिजे। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण? सांगायचं पाटील मोठ्यानं, सगळ्यांनी सांगा। त्यानंतर बघू आवाज कुणाचा जास्त येतोय, मुलांचा येतोय का मुलींचा येतोय? मुलींनी आता भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत ते सांगायचंय आणि उत्तर सांगितल्यानंतर टाळ्या वाजवायच्या, टाळ्या कशा वाजवायच्या हे पण सांगितलेलं आहे। मुलीमध्ये कॉमन मध्ये सांगितलं तर चालतंय किंवा धाडस असेल तर उभा राहून सांगितलं तरी चालतंय। कोण सांगतंय? उभा राहून सांग, बरोबर आहे, बेस्ट सांग रे। कुणी सांगितलं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। सर्वांनी ते परीक्षेचं अभिनंदन करा। मुलामध्ये भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? बरोबर, मुलींनी आता टाळ्या वाजवायच्या। भारताचे पंतप्रधान कोण आहेत सध्याचे? आता मुलींनी टाळ्या वाजवायच्या परत एकदा। तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्रयत्न केलेले आहेत। गावात प्रकाराला सुरुवात झालेली बघूया आपण। तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, प्रकार बदल, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, प्रकार बदल, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, प्रकार बदल, एक, इकडे दोन, बघा, तीन, चार, पाच, मस्त काय इकडे सहा, सात, आठ,
जमते की 7 6 5 4 बघा लहान मुलं सुद्धा किती हुशार असते ती प्रकार बघू शकता आपण. बदल 1 2 मस्त 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार कवायत प्रकार चालू आहे. विश्राम 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार बदल 1 2 3 4 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार बदल 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार बदल 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार थांब आरामसे. आता शाळेवर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. हे शिक्षक टॉप आहे. शिक्षक टॉपचा एक शेवट झाला व्हिडिओ घ्यावा आणि जायचं म्हणलं. आता बघू शकता सगळा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडलेला बघा. हे शाळा बघू शकता. या करणे मॅडम आहे त्या कार्यक्रम कसा झाला काय नाही जरा मॅडमने आपण विचारूया. आपण जरा कसं मॅडम कसा झाला कार्यक्रम काय कसा वाटला तुम्हाला? मी सादरीकरण केलंय त्याच्यामुळे कार्यक्रम कसा झाला इतरांनी सांगावं. बर बर धन्यवाद. बघा सर आपण आता काय नाही सगळ्याचा एकामेकाला मी आता काय नाही अवताडे सरांनी आता आपलं हे करतो. त्यांनी सरांनी सांगावं 2 शब्द आणि जिकडे तिकडे आपल्या कार्यक्रमाच्या आपल्या कामाला लागावं असं मी त्यांना विनंती करतो. सर तुम्हाला आता कसं वाटलं काय सांगा मला जरा. आज आपण स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काय देशभक्तीपर भाषणं होती, देशभक्तीपर गीतं होती. त्यानंतर सत्कार समारंभ होता. त्यामध्ये माटकुळकर ज्वेलर्सवा त्यांच्याकडून काही बॅगा आणि वह्याचं वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे सूर्योदय मल्टीपर्पज जी बँक आहे त्यांच्यामार्फत 10वी 12वीला जे बोर्डाच्या परीक्षेला पहिला दुसरा तिसरा आलेला आहेत त्यांचा पण सत्कार आणि ट्रॉफी म्हणजे शाल आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे 1ली ते 12वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. धन्यवाद सर. रांगोळी सुद्धा मस्त काढली बघा. कारणे मॅडमने रांगोळी काढल्या म्हणून म्हणलं आता कारणे मॅडमला समोर उभा करायचा आणि मॅडमने रांगोळी मस्त काढल्या म्हणून म्हणलं हे
आमच्या शाळेच्या कारणी मॅडम होत्या, त्यांनी रांगोळीचं सुद्धा काम मस्त केलं बा, मस्त काढले बा रांगोळी. आणि आता हे कार्यक्रम पार पडला असं मी त्यांना आता जाहीर करतो. आणि जिकडे तिकडे असेच नवनवीन बनण्यासाठी नामदेव गारगरवाली यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळूमामा.